मित्रांनो, आपल्या युनिव्हर्सिटीचे असे काही टॉप 5 रूल्स आहेत जे मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे आपण क्रिटिकल मधले पेपर गेल्यानंतर सुद्धा आपला इयर ड्रॉप आणि बॅकलॉग वाचू शकतो. मित्रांनो, पहिला रूल आहे ग्रेस मार्क. लक्षात घ्या, जेव्हा आपला ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला असेल, ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टला चांगले मार्क आहे, तुम्हाला टर्म वर्क इंटरनल मार्क चांगले आहे, कमी बॅकलॉग्स आहेत, एखाद विषय खूप कमी वेळा दिला गेला, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला ग्रेस मार्क किंवा कोंडो दिला जातो. आणि ग्रेस मार्क कोंडो आधी एकाच सेमला भेटायचा, आता दोन्ही सेमिस्टरला भेटतो. जसं एका मुलाने कमेंट मध्ये मला विचारलं होतं, सो दोन्ही सेमिस्टरला भेटतो. सो या गोष्टीमुळे आपला इयर ड्रॉप भरपूर वेळा वाचू शकतो. दुसरा वायडी वाचवण्याचा ऑप्शन आहे रिव्हॅल्युएशन. आता उठसूट प्रत्येक जण क्रिटिकलला गेला की रिव्हॅल्युएशन टाक, आणि काय होतं त्याने सगळेच विषय आपण धडधड रिव्हॅल्युएशन मध्ये टाकतोय. आणि काय होतं मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपल्याला वाटतंय आपण तो विषय खरोखर लिहिलाय, मार्क एक्सपेक्टेशन पेक्षा कमी आले तरच रिव्हॅल्युएशन करा. नाही तर काय होतं, रिव्हॅल्युएशनला टाकतो, रिव्हॅल्युएशनला टाकल्यानंतर रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट कधी कधी पेपर झाल्यानंतर येतो बॅकलॉगचा, किंवा पेपरच्या 15 दिवस आधी येतो. 15 दिवस आधी केला, आज रिव्हॅल्युएशन टाकलंय, मध्ये किती गॅप गेला, 2 महिन्याचा. आणि जेव्हा 15 दिवस आधी पेपरच्या रिझल्ट येईल तेव्हा काय होईल की ऑलरेडी 2 महिने गेलेले असतील, आणि बॅकलॉग जर लागला तर किती मोठं टेन्शन येईल, कारण 2 महिने वाया गेले तर परत येणार नाही, 15 दिवसात काय अभ्यास होणार आहे, आणि पुन्हा तो विषय क्रिटिकलला जातो आणि पुन्हा वायडी होतो. त्यामुळे जर आपल्याला 100% मनापासून वाटतंय तरच रिव्हॅल्युएशन टाका, नाही तर सोडून द्या. बॅक आहे कन्सिडर करून पहिल्यापासून अभ्यास लागा, म्हणजे 2 महिने वाया जाणार नाही आणि तो विषय आपण इयर ड्रॉप पुन्हा अभ्यास करून वाचू शकतो. तिसरा पॉइंट आपला बॅकलॉग अटेम्प्ट. मित्रांनो, लक्षात ठेवा, एक तुम्हाला सिक्रेट सांगून देतो, जो क्रिटिकलचा सब्जेक्ट असतो ना बॅकलॉगचा, तो नेहमी सोपाच येतो. त्यामुळे फक्त अभ्यास प्रॉपर करा, पेपर पूर्ण लिहा, कॉन्फिडंट राहा, आणि तो क्रिटिकलचा बॅकलॉगचा पेपर द्या, तो क्लिअर होतो. सो क्रिटिकलचा बॅकलॉगचा पेपर नेहमी सोपा येतो, मोस्ट रिपीटेड येतो. त्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला तर 100% आपला इयर ड्रॉप वाचू शकतो. पुढचा आहे क्रेडिट सिस्टीम. ही एक भारी सिस्टीम आहे. जर आपल्याला विषय काढायचे, आपल्याकडे नंबर ऑफ विषय बॅकलॉग राहिले, तर मग आता काढताना कुठले काढायला पाहिजे, तर ज्या विषयांना जास्त क्रेडिट आहे, म्हणजे साधारणतः 2 क्रेडिट, 1 क्रेडिट, 3 क्रेडिट असे क्रेडिट असतात. जर आपल्याला नेक्स्ट इयरला जायचं असेल तर ज्या विषयाला जास्त क्रेडिट असतं, शक्यतो त्या विषयाला पहिलं काढा, जेणेकरून कमीत कमी विषयामध्ये जास्त क्रेडिट भरेल आणि आपण नेक्स्ट इयरला जाऊ शकतो. ही कंडिशन क्रिटिकल साठी नाही लागू होत, कारण क्रेडिट सिस्टीम ही जनरल आपल्या बॅकलॉग साठी सांगतोय. क्रिटिकल साठी या 3 कंडिशन मी सांगितल्या. यस, क्रेडिट सिस्टीम जनरल बॅकलॉग साठी, की आपल्याला नेक्स्ट इयरला जायचंय पण विषय काढायचे असतील, बॅकलॉग पडत असतील, तर कुठले काढायचे, जे मॅक्स क्रेडिटचे तुमचे सब्जेक्ट आहे ते. आता कुठल्या विषयाला किती क्रेडिट हे कसं कळेल, तुमच्या सिलेबस कॉपी बघा, त्यात दिलेलं आहे. सिलेबस कॉपी पर्पल ॲपवर फ्री अवेलेबल आहे. नेक्स्ट, शेवटचा राहिला कॅरी रूल, कॅरी ऑन. मित्रांनो, कॅरी ऑन तो कधी येऊ शकतो, नाही येऊ शकतो, तो शेवटी राम भरोसे आहे. यस, पण जर आलाच तर मग काही झालं, वायडी पडला तरी आपल्याला नेक्स्ट इयरला जाता येतं, नाही आला तर मग आपल्याला नाही जाता येत. सो या ऑप्शनवर आपण डिपेंडंट जास्त राहायचं नाही. हे 4च ऑप्शनवर आपण काम करायचं आणि आपलं इयर ड्रॉप वाचवायचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, 4 आयडिया क्लिअर झाल्या असतील, यस, तर नक्की आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि हो, आता पुन्हा बॅकलॉग राहू नये, विषय क्रिटिकलला आले तर 100% विषय क्लिअर करायचे असतील तर पर्पल ऍप्लिकेशनवर तुमच्या सगळ्या क्रिटिकलच्या बॅकलॉगच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर क्लिअर आहेत, मराठीत आहेत, विथ नोट्स, IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर, PYQ सगळं दिलं आहे आम्ही, आणि एकाच सबस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल. म्हणजे एक सबस्क्रिप्शन घेतलं, सॉल्व पेपर भेटता, नोट्स भेटता, व्हिडिओ लेक्चर भेटता, मराठीत भेटता, कॉन्सेप्ट क्लिअर होतो, क्लिअर झाला की लिहिता येतो, अभ्यास पटापट कव्हर होतो, 4 तासाचा अभ्यास 3 तासात होतो. IMP क्वेश्चन, सॉल्व PYQ सगळं स्टडी मटेरियल पर्पल ॲप मध्ये अवेलेबल आहे. शिवाय कमीत कमी वेळेत एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटेजी कशी करायची त्या सुद्धा स्ट्रॅटेजी दिलाय. सो पर्पल ॲपच्या सबस्क्रिप्शननेच आपले क्रिटिकल आणि बॅकलॉगचे अभ्यास करा, जेणेकरून आपण इतक्या वेळा स्वतःच्या डोक्याने अभ्यास केला, विषय निघत नाहीये, आता पर्पल ॲपच्या डोक्याने अभ्यास केला की विषय 100% क्लिअर होईल. बेस्ट ऑफ लक.